व्होकॅब्लरी हा खूप स्कोरिंग टॉपिक आहे, कारण तुम्ही एकदा जरी अभ्यास केलेला असेल आणि बेसिक रिव्हिजन झालेली असेल तुमची, तर तुम्हाला व्यवस्थित प्रश्न अटेम्प्ट करता येतात. वन वर्ड सबस्टिट्यूशन्सच्या बाबतीत पण तसंच आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला जर व्होकॅब्लरीचा चांगला अभ्यास करायचा असेल, तर तुम्हाला जे काही ऑप्शन्स दिलेले असतात प्रश्नासाठी, त्यांचा देखील डिटेलमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. वन वर्ड सबस्टिट्यूशन्सच्या आपल्या या लेक्चर सिरीजमध्ये आपण याच पद्धतीने लेक्चर्स कंडक्ट करत आहे. म्हणजे MPSCने आत्तापर्यंत जे काही विचारलेले प्रश्न आहेत त्या PYQचं ॲनालिसिस करत असताना आपण जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्यांचं सुद्धा वन वर्ड सबस्टिट्यूशन्सच्या रेफरन्समधून अभ्यास करत आहे. त्यामुळे तुमची व्होकॅब्लरी बिल्डअप होण्यासाठी खूप मदत होणार आहे. त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत बघा. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही प्रश्न बघणार आहे तिथे तुम्हाला जिथे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मी सांगत आहे ती सगळी व्हॅल्यू ॲडिशन म्हणून तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आजच्या लेक्चरमधला आपला पहिला प्रश्न आहे, वन हू लुक्स ॲट द ब्राईटर साईड ऑफ थिंग्स चूज द वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द सेंटेन्स. कंबाईन 2021ला हा प्रश्न विचारलेला होता. आता आपल्याला इथे काय विचारलेलं आहे, एखादी व्यक्ती प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू बघत असेल. ब्राईटर साईड ऑफ द थिंग म्हणजे काय, प्रत्येक गोष्टीतली चांगली बाजू बघणे. मग आपण त्याच्यासाठी इथे काही शब्द लिहून घेऊयात. पॉझिटिव्हिटी किंवा मग एखादा होपफुल पर्सन. आपण या पूर्ण सिरीजमध्ये व्होकॅब्लरी जास्त इम्प्रूव्ह करण्यावरती भर देत आहे, त्यामुळे आपण डिटेलमध्ये ॲनालिसिस करणार आहे प्रत्येक शब्दाचं. या प्रश्नामध्ये आपल्याला एखादी चांगली बाजू बघणारा म्हणजे प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू बघणारा माणूस असं सांगितलेलं आहे आणि आपण त्याला मराठीमध्ये आशावादी म्हणू शकतो. बरोबर. जो नेहमी होपफुल असतो, चांगली बाजू बघतो, चांगल्या गोष्टींचा विचार करतो, त्याला आपण काय म्हणू शकतो, ऑप्टिमिस्ट पर्सन. त्यामुळे इथे जरी ब्राईटर शब्द दिलेला असेल तरीही तुम्ही होपफुल आणि पॉझिटिव्ह हे दोन शब्द आहेत, हे सुद्धा याच्यासाठी लक्षात ठेवा. आता इथे दुसरा शब्द आहे तो आहे पेसिमिस्ट. ऑप्टिमिस्टचं बरोबर अपोजिट असतं पेसिमिस्ट. इथे तुम्हाला अँटोनिमच दिलेला आहे. ऑप्टिमिस्टचा अँटोनिम काय आहे, पेसिमिस्ट. जर ही व्यक्ती प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्ह शोधत असेल तर पेसिमिस्ट जो असतो तो प्रत्येक गोष्टीत निगेटिव्ह असतो. आपण त्याला निराशावादी पण म्हणू शकतो किंवा मग प्रत्येक गोष्टीत नकार घंटा वाजवतो, या अर्थाने आपण त्याला पेसिमिस्ट म्हणतो, जो कुठल्याच बाबतीची चांगली बाजू बघत नाही. आणि अल्ट्रुइस्ट हा शब्द आहे, याला आपण परोपकारी व्यक्ती म्हणतो. परोपकारी व्यक्ती ही जी व्यक्ती असते ही निस्वार्थीपणे इतरांची मदत करत असते, त्यामुळे तुम्ही याला निस्वार्थी सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे. हे जे शब्द आहेत हे आपल्याला सिनोनिमसाठी महत्त्वाचे आहेत, त्यामुळे अनसेल्फिश असं तुम्ही याचं मिनिंग लिहू शकता. आणि आणखीन एक सिनोनिम आहे याच्यासाठी, तो आहे फिलॅन्थ्रोपिस्ट. आता फोर्थ ऑप्शनमध्ये दिलेला जो शब्द आहे अथिइस्ट. मी तुम्हाला जे वन वर्ड सबस्टिट्यूशन्सचं आपण फास्ट ट्रॅक रिव्हिजन लेक्चर घेतलं होतं त्यात पण सांगितलेलं की थिइझम हा शब्द जो आहे हा आपल्या आस्थेशी संबंधित असतो. ठीक आहे. आस्था किंवा मग तुम्ही देव मानता की नाही, गॉडचं एक्झिस्टन्स आहे की नाही, या संबंधी थिइझम हा शब्द असतो. त्यामुळे THEI जर असं तुम्हाला एखाद्या शब्दात दिसलं, हा जर तुमच्यासाठी रूटवर्ड आहे THEI, हे जर तुम्हाला एखाद्या शब्दात दिसत असेल तर तिथे आस्थेशी संबंधित किंवा विश्वासाशी संबंधित एखादी गोष्ट असणार आहे आणि शक्यतो देव आहे की नाही याबद्दलच हा विश्वास असेल. तुम्हाला याच्याशी मिळता जुळता एक शब्द सांगते मी, तो आहे पॅन्थिइझम. आता पॅन्थिइझम हा शब्द आहे, यामध्ये सर्वेश्वरवाद असा एक शब्द आहे. सर्वेश्वरवाद म्हणजे जो व्यक्ती सगळ्या ठिकाणांमध्ये देव आहे असं मानतो, म्हणजे नेचरमध्ये आहे, प्रत्येक वस्तूमध्ये जी काही एक्झिस्टन्स आहे गॉडचं, ते सर्वेश्वरवादमध्ये म्हणजेच पॅन्थिइझममध्ये मानलेलं असतं. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, पॅन्थिइझम. हा सुद्धा एक वन वर्ड सबस्टिट्यूशन इम्पॉर्टंट आहे, हा लक्षात ठेवा. आणि मी तुम्हाला रूट वर्ड काय सांगितलं, THEI असेल तर हे तुम्हाला गेस करण्यासाठी सोपं जाईल की हे याचा आन्सर मे बी असू शकतं. आता आपण चारही शब्दांचे अर्थ बघितलेले आहेत. मग 11th क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे, फर्स्ट ऑप्शन, जो प्रत्येक गोष्टीत चांगली बाजू बघतो तो असतो ऑप्टिमिस्ट. सेकंड आहे, चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. वन हू मूव्स फ्रॉम वन कंट्री टू अनदर. हा जो प्रश्न आहे हा आपण होमोनिम्सच्या अभ्यासामध्ये देखील बघितलेला आहे. मी तुम्हाला आत्तापर्यंतचे जे लेक्चर्स झालेले आहेत व्होकॅब्लरीचे त्यामध्ये हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की जे ऑप्शन दिलेले असतात तेच आपल्याला फिरवून पुढच्या परीक्षेमध्ये प्रश्न म्हणून येतात. त्यामुळे तुम्ही व्होकॅब्लरीचा अभ्यास करत असताना, आता इथे वन वर्ड सबस्टिट्यूशनचा अभ्यास करत आहात तर फक्त हे इतकंच मर्यादित न ठेवता स्पेलिंगसाठी
किंवा मग सिनोनिम्स असतील, अँटोनिम्स असतील किंवा मग होमोनिम्स असतील, या प्रत्येक व्होकॅब्युलरीच्या टॉपिकसाठी तुम्हाला या गोष्टींचा फायदा होत असतो. त्यामुळे हे जे शब्द आहेत हे व्यवस्थित अभ्यास करून घ्या. इथे वॅगाबॉन्ड एक शब्द आलेला आहे, यावरून मी तुम्हाला एक फ्रेज सुद्धा सांगणार आहे. वेगळी आहे पण याच्याशी मिळता जुळता एक शब्द आहे, त्यामुळे आपण त्याचा पण अभ्यास करूयात. आधी या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते शोधूयात. आपल्याला असं म्हटलेलं आहे, वन हू मूव्स फ्रॉम वन कंट्री टू अनदर. स्वतःचा देश सोडून दुसऱ्या देशात तो जात आहे, त्या व्यक्तीला काय म्हणायचं. इथे शब्द आहे एमिनंट. आता आपण मागच्या लेक्चरमध्ये एमिनंट म्हणजे जे होमोनिमचं आपलं लेक्चर झालं होतं त्याची लिंक मी वरती आय बटनमध्ये प्रोव्हाइड करते. तिथे आपण एमिनंट हा शब्द कशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता हे मी तिथे सांगितलेलं. थोडक्यात सांगते, एमिनंटची स्पेलिंग ई वरून चालू होते. इथे एकच एम आहे, त्यामुळे हा शब्द आपण एक्सपर्ट किंवा एज्युकेशनशी संबंधित आहे असं समजायचं. मग जी व्यक्ती एमिनंट आहे याचा अर्थ ती स्कॉलर आहे. ठीक आहे. एमिनंट स्कॉलर्स म्हणजे नामांकित व्यक्ती असतात, आपण त्यांना असं म्हणू शकतो. आणि इमिनंट हा जो शब्द आहे आयनी चालू होतो, डबल एम आहे. इथे मी तुम्हाला सांगितलं होतं की एखादी इनएव्हिटेबल सिच्युएशन म्हणजे अटळ गोष्ट जी आपण कधीही टाळू शकत नाही, ती वेळ जवळ आलेली आहे, अशा पद्धतीने आपण इमिनंट हा शब्द वापरतो. अशा बऱ्याच होमोनिम्सचा अभ्यास आपण खूप डिटेलमध्ये केलेला आहे, त्यामुळे होमोनिम्सची लेक्चर सिरीज अजिबात मिस करू नका. या एका शब्दाचा इथे तुम्हाला रेफरन्स आलेला होता, पण तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करताय त्यावेळेस याचे होमोनिम्स जर तुम्ही शोधायला गेला असतात तर तुम्हाला फायदा झाला असता परीक्षेमध्ये. बरोबर. आता आपण हा जो वॅगाबॉन्ड शब्द आहे हा थोडा शेवटी बघूयात. हे जे दोन शब्द आहेत हे सुद्धा होमोनिमच आहेत आणि त्यांचा रेफरन्स, त्यांचा अभ्यास आपण मागच्या लेक्चरमध्ये देखील केलेला आहे. तिथे रेफ्युजी हा शब्द आलेला होता आणि त्यामुळे तुम्हाला याचं सिनॉनिम जर काय आहे असं विचारलं तर इथे देखील तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. सुरुवातीला हे जे दोन शब्द आहेत त्यांचं मी तुम्हाला लक्षात कसे ठेवायचे ते पण सांगते आणि अर्थ सुद्धा सांगते. एमिग्रंट हा शब्द जो आहे याला आपण काय म्हणू शकतो की जो स्वतःच्या देशातून बाहेरच्या देशात जात आहे. ओके. मग ह्याची स्पेलिंग ई वरून चालू होते, हा बाहेर जात आहे. मग इथे आपण काय लिहूयात, एक्झिट. हे मी तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स सांगत आहे. ओके. याचं मी मिनिंग नाही सांगितलेलं. ईची स्पेलिंग सुरुवात होत आहे म्हणून हे एक्झिट आहे असं लक्षात ठेवा, जो स्वतःच्या देशातून बाहेर जाणार आहे. आणि इथे या बाजूला आपण आता एमिग्रंट म्हणजे काय ते लिहून घेऊयात. इमिग्रंटमध्ये डबल एम आहे. ओके. आणि त्यानंतर इथे आय लिहिलेलं आहे, आयनी सुरुवात होते, म्हणजे हे इनसाइड असं असणार आहे. म्हणजे जो दुसऱ्या देशातून आपल्या देशात आलेला आहे किंवा तिथे वास्तव्य करत आहे. ओके. आणि हा येताना एक दोन गोष्टी सोबत घेऊन आलेला आहे म्हणून डबल एम आलेला आहे असं लक्षात ठेवा. इथे देखील मी तुम्हाला ट्रिक सांगत आहे की आयनी सुरुवात झालेला हा शब्द आहे, इनसाइड अनदर कंट्री असं लक्षात ठेवा. आता हा जो वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, क्वेश्चनमध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, वन हू मूव्स फ्रॉम वन कंट्री टू अनदर म्हणजे तो स्वतःच्या एका देशातून दुसऱ्या देशात जात आहे म्हणून तो एक्झिट करतोय, तर आपण त्याला काय म्हणूयात, एमिग्रंट. ओके. आता आपण जो वॅगाबॉन्ड हा शब्द राहिलेला आहे ते बघूयात. आता हे जनरली तीन शब्द आपल्याला सिमिलर वाटतील. वॅगाबॉन्ड म्हणजे जो ज्याला फिरण्याची भरपूर आवड आहे, आपण ह्याला टुरिस्ट म्हणू शकतो, जो वेगवेगळ्या देशांमध्ये जातो. पण आपल्याला इथे हा जो शब्द दिलेला आहे मूव्ज, हा आपल्यासाठी कीवर्ड आहे, कारण आपण ज्यावेळेस आपला देश सोडून इतर ठिकाणी जात असतो त्यावेळेस आपण मूव्हिंग आउट असं म्हणतो, किंवा आपण शिफ्ट करत आहे, ट्रान्सफर करत आहे, त्यावेळेस आपण मूव्ह हा शब्द वापरलेला असतो. तो रेफरन्स आपल्याला इथे घेणं गरजेचं होतं, त्यामुळे आपल्याला हे लक्षात आलं असतं. आता एमिग्रंट हे शब्द आपला आन्सर मिळालेला आहे. वॅगाबॉन्ड बद्दल आपण बघत आहोत. टुरिस्ट किंवा तुम्ही ह्याला ट्रॅव्हलर म्हणू शकता किंवा प्रवासाची आवड असणारा. ठीक आहे. प्रवासाची आवड असणारा याला म्हणायचं असतं वॅगाबॉन्ड. या शब्दाचा अर्थ काय आहे ते बघितला, पण मी मगाशी तुम्हाला सांगितलं तसं आपण याच्याशी मिळता जुळता एक शब्द आहे त्याची इडम बघूयात. ऑन द बँडवॅगन. बँडवॅगनचं स्पेलिंग नीट बघून घ्या. डब्ल्यू येतं तिथे, व्हीचा कुठेही स्पेलिंगमध्ये समावेश नाही. ऑन द बँडवॅगनचा अर्थ काय असतो, एखादी गोष्ट सगळे करत असतील तर त्यात आपण सुद्धा तेच करायचं, त्याला म्हणायचं असतं ऑन द बँडवॅगन, म्हणजे जे ट्रेंडिंग आहे ते आपण करायचं. या शब्दाचे आन्सर आपण बघितलेलं आहे. थर्ड ऑप्शन याचा आन्सर असणार होतं आणि बाकीच्या शब्दांचे अर्थ बघितले. त्याचबरोबर ही इडम सुद्धा महत्त्वाची आहे, ती लक्षात ठेवा. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स चूजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह अ फिलॅन्थ्रॉपिस्ट इज. मी कालच्या लेक्चरमध्येच तुम्हाला सांगितलं होतं वन वर्ड सबस्टिट्यूशन्सच्या की हा शब्द MPSCचा फेवरेट आहे. फिलॅन्थ्रॉपिस्ट म्हणजे काय, आणि आपण याला काय म्हणत असतो, जो मानव कल्याणासाठी काम करतो, मानव वंशाचं कल्याण करण्यासाठी काम करतो, मानव वंशाचे कल्याण करणारा, तो कोण असतो, फिलॅन्थ्रॉपिस्ट. याला तुम्ही परोपकारी माणूस म्हणू शकता, परोपकारी माणूस. मग अशी आणखीन एक शब्द आपण बघितला होता, अल्ट्रुइस्ट.
त्यामुळे हे सगळे सिनोनिम्स आठवले पाहिजेत तुम्हाला. एक शब्द अभ्यासत असताना इतर शब्द तुम्ही जे काही आतापर्यंत अभ्यासलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला लिंक करता आले पाहिजेत. ओके, याचा आन्सर एकदम क्लिअर आहे, अ लव्हर ऑफ ह्युमॅनिटी. आणि कालच्या लेक्चरमध्ये मी काय सांगितलं होतं, हेट शब्द जिथे जिथे येतो त्याची सुरुवात मिसनी होते. MIS हे जर सुरुवातीला असेल तर ती व्यक्ती हेटर आहे असं आपण म्हणतो. आपण काल एक शब्द बघितलेला मिसॅन्थ्रोप, बरोबर, मिसॅन्थ्रोप. त्यानंतर मिसोजिनिस्ट हा शब्द आपण निगेटिव्ह अर्थाने घेत असतो. आणखीन एक शब्द सांगू शकते मी तुम्हाला, तो आहे मिसअप्रोप्रिएट. त्यानंतर मिस्टेक हा एक शब्द आहे, म्हणजे जिथे MIS सुरुवातीला आहे तो शब्द निगेटिव्ह सेन्समध्ये असतो. ठीक आहे, निगेटिव्ह सेन्स हा तुमचा रूट वर्ड आहे. त्यामुळे हे जे दोन शब्द आहेत, वन हू हेट्स वुमन आणि अ हेटर ऑफ मनकाइंड, यांची सुरुवात मिसनी होते. आणि वन हू हेट्स वुमन तो असतो मिसोजिनिस्ट, जो स्त्रियांचा तिरस्कार करतो. आणि एक आहे अ हेटर ऑफ मनकाइंड, तो आहे मिसअँथ्रोप. याबद्दल आपण कालच्या लेक्चरमध्ये डिस्कशन केलेलं आहे, एकदा ते लेक्चर सुद्धा तुम्ही बघू शकता. अ मॅन विथ ॲबनॉर्मल हॅबिट्स हा शब्द देखील आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलेला, तो आहे इसेंट्रिक. मी हे का सांगत आहे की कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे, इथे मला इतकंच महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की ज्यावेळेस आपण PYQचा अभ्यास करतो त्यावेळेस आपली वोकॅब्युलरी तुम्ही कशी इम्प्रूव्ह करायची आहे याचा सुद्धा तुम्हाला एक अभ्यास असला पाहिजे. कारण ज्यावेळेस तुम्ही PYQ वाचत आहात त्यावेळेस बरेच शब्द रिपीट झालेले दिसतात आणि ते तुमचे कधीही चुकता कामा नयेत. जर एखादा नवीन प्रश्न आला तो बऱ्याच जणांचा चुकणार आहे, पण जे आधी विचारलेले प्रश्न आहेत ते आपले अजिबात चुकता कामा नयेत, एवढं लक्षात ठेवा. 13 क्वेश्चनचा आन्सर असणार आहे फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते बघूयात. क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड और वर्ड्स बेस्ट एक्सप्लेन और एक्सप्लेन्स द फ्रेज मेडिसिन गिवन टू काउंटर ॲक्ट टू पॉयझन और डिसीज. काउंटर ॲक्ट हा शब्द आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आता ज्यांनी झोंबीचे मूवीज बघितलेले असतील त्यांना या प्रश्नाचं उत्तर सहज मिळणार आहे. ओके, हे मूवीचं एक्झाम्पल देण्याचं कारण इतकंच आहे की आपण हे जे काही आता ट्रेंडिंग मूवीज वगैरे बघितलेले असतात तिथे हा शब्द ऐकलेला आहे, त्यामुळे तुम्ही अवेअर राहून इंग्लिशचा अभ्यास करायचा आहे, वोकॅब्युलरी इम्प्रूव्ह करायची आहे, हे सांगण्यासाठी एक सोपं एक्झाम्पल म्हणून मी ते सांगितलं. आपण हे जे 4 शब्द दिलेले आहेत या चारींचा आपण आधी मिनिंग काय आहे ते बघूयात, मग आपण या उत्तरापर्यंत पोहोचूयात. पहिला शब्द आहे अँटीबायोटिक. अँटीबायोटिक हा शब्द आपण सर्रास ऐकलेला असतो. ज्यावेळेस आपण आजारी पडतो, व्हायरल झालेलं असतं, त्यावेळेस आपल्याला डॉक्टर काय देतात, अँटीबायोटिक्स. कारण आपल्याला बॅक्टेरिया जे असतात त्यांचा जो काही प्रभाव आहे त्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. सो आपण याला बॅक्टेरिया किल करणारे किंवा त्यांची ग्रोथ थांबवणारे म्हणून आपण अँटीबायोटिक असं म्हणू शकतो. त्यानंतर अँटीसेप्टिक हा शब्द आहे. अँटीसेप्टिक हा शब्द सुद्धा तुम्ही अँटीसेप्टिक क्रीम्सबद्दल ऐकलेला असेल. म्हणजे आपण ज्यावेळेस पडतो, आपल्याला एखादी जखम होते, त्यावेळेस तिथे जंतू तयार होऊ नयेत म्हणून आपल्याला जंतुनाशक या अर्थाने अँटीसेप्टिक हे क्रीम वापरलेलं असतं. त्यानंतर आहे अँटीडोट. आता अँटीडोटला मराठीमध्ये प्रतिविष सुद्धा म्हणतात, म्हणजे जे विषाला विषच मारू शकतं म्हणतात ना, त्या अर्थाने हे अँटीडोट वापरलेलं असतं. आजारामध्ये किंवा मग साप चावल्यानंतर वगैरे शक्यतो अँटीडोटचा वापर करावा लागतो, म्हणजे ते तेच जंतू असतात किंवा तेच बॅक्टेरिया असतात जे त्यांना मारतात. म्हणून अँटीडोट आपण इथे काउंटर ॲक्ट टू पॉयझन म्हणून लिहूयात, कन्सिडर करूयात. त्यानंतर ॲलोपॅथी हा एक शब्द आहे. आता पॅथी जे एंडला येतात तिथे आपण एखाद्या पद्धतीबद्दल बोलत आहे आणि ह्या सगळ्या मेडिकलमध्ये ज्या काही प्रॅक्टिसेस केल्या जातात त्यांच्याबद्दल अभ्यास केलेला असतो. ॲलोपॅथी ही एक औषधोपचार पद्धती आहे. तुम्ही त्याला औषधोपचार पद्धतीसुद्धा लिहू शकता. आणि तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास व्हावा यासाठी ज्या काही पॅथीज आहेत त्यांचा तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला किंवा त्यांचे जे स्पेलिंग्ज आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवले तरीही तुमच्यासाठी बेनिफिशियल ठरेल. फार नाही म्हणजे फार तर फार आयुषमध्ये सांगितलेल्या ज्या काही पॅथीज आहेत ॲटलिस्ट तेवढ्या तरी तुम्ही अभ्यासा, म्हणजे त्या स्पेलिंग्स तुम्ही अभ्यास करू शकता. आपण चारही ऑप्शन्समध्ये दिलेले जे शब्द आहेत त्यांचा अभ्यास केलेला आहे, त्यांचं मिनिंग बघितलेलं आहे. आणि मग या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे, सी अँटीडोट इज करेक्ट. मग सी करेक्ट सांगणारा आपल्याकडे एकच ऑप्शन आहे, म्हणून 14th क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे, फर्स्ट आन्सर ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. 15th क्वेश्चन, मॅच द फॉलोइंग. लास्ट लेक्चरमध्ये आपण सांगितलेलं की असं जर प्रश्न आला तर वन वर्ड सबस्टिट्यूशन्स ज्या बाजूला दिलेले आहेत त्यातला ओळखीचा शब्द कुठला आहे का ते बघायचं आणि त्याचं उत्तर शोधायचं. आता तुम्ही जर हे बघितलं तर हे 2 ओळखीचे शब्द आहेत, कारण आपण लास्ट लेक्चरमध्ये या दोघांबद्दल अभ्यास केलेला आणि मगाशी सुद्धा आपण मिसॅन्थ्रोप हा शब्द नक्की काय असतो हे डिस्कस केलेलं. मिसॅन्थ्रोप म्हणजे काय, मग आता मिसनी सुरुवात झालेली आहे म्हणजे हेट शब्द कुठेतरी आला पाहिजे. मग आता तुम्ही जर चारही एक्सप्लेनेशन्स बघितले तर आपल्याला लगेचच हेट हा शब्द दिसत आहे. त्यामुळे
इथे जे कॉलम बी मध्ये सांगितलेलं आहे त्याची पेअर आपण डी सोबत मॅच करू शकतो. त्यामुळे डीचं थर्ड आन्सर जे आहे ते ऑप्शन्स ठेवायचे, बाकीचे ऑप्शन एलिमिनेट करायचे. आता 2 ऑप्शनमध्ये विचार करण्याला तुम्हाला वेळ मिळतो, स्कोप मिळतो, त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित अभ्यास करू शकता. त्यानंतर पॅनेशियाचा पण आपण अर्थ काल बघितलेला, ते काय आहे? रामबाण उपाय. रामबाण उपायाला आपण काय म्हटलं होतं की कुठल्याही प्रॉब्लेमसाठी, कुठल्याही डिसीजसाठी किंवा कुठल्याही इलनेससाठी, हे शब्द रिपीट करण्याचं कारण आपल्याला हे कोणत्याही पद्धतीने फिरवून प्रश्न विचारले तरी लक्षात आलं पाहिजे. ऑल प्रॉब्लेम्स, ऑल इलनेस, ऑल डिसीजेस, अशा पद्धतीने कुठलाही एक सबस्टिट्यूट तुम्हाला वापरलेला असेल तरीही तुम्हाला जर ते क्युअर करणारे आहे असं सांगत असतील तर त्याच्यासाठी पॅनेशिया हा शब्दच लक्षात ठेवायचा. पॅनेशियासाठी इथे मग एक एक्सप्लेनेशन काय दिलेलं आहे? समथिंग दॅट विल सॉल्व्ह ऑल द प्रॉब्लेम्स. आणि मग ए फोर्थ असा ऑप्शन आपण आपला आन्सर म्हणून सिलेक्ट करू शकतो. आन्सर मिळत आहे, पण आपण बाकीचे 2 शब्द आहेत हे नवीन आहेत, आपण काल बघितलेले नाही आहेत, त्यामुळे आपण याचा अभ्यास थोडासा डिटेलमध्ये करूयात. आता इथे आपण रूट वर्ड काय आहे ते मी तुम्हाला सांगते. सेकंड शब्द जो आहे यामध्ये माय किंवा मग मायो हा शब्द एक लक्षात ठेवायचा. हे जर 2 शब्द तुम्ही बघितलेत तर हे आपल्याला मसलची रिलेटेड असणार आहेत. मसल्स, आपल्या शरीरामध्ये ज्या मसल्स असतात आपण त्यांना स्नायू म्हणतो, त्यांच्यासाठी आपल्याला हा शब्द महत्त्वाचा आहे. मग तुमच्यासाठी रूट वर्ड काय आहे? MY किंवा मग MYO. मायोस्टायटिस म्हणून एक आजार असतो. ओके, मायोस्टायटिस यामध्ये सुद्धा स्नायूंचा एक आजार आहे, त्याबद्दल सांगितलेलं असतं. त्यानंतर तुम्ही सायन्समध्ये अभ्यास करताना मायोपियाबद्दल ऐकलेलं असेल. ओके, इथे हे रेफरन्स मसलसाठी नाही आहे, पण डोळ्यांचा एक तो आजार आहे असं आपण त्याला कन्सिडर करतो. मायोपिया म्हणजे काय हे जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ओके, तर हा जो रूट वर्ड आहे हे मी तुम्हाला सांगितला, पण आता आपण मायल्जिया हा शब्द काय आहे त्याच्याबद्दल आन्सर बघूयात. मायल्जिया याचा उच्चार कसा करायचा? मायल्जिया. याचं जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते आहे पेन इन अ मसल. सोरनेस किंवा मग पेन जे आहे मसल्समध्ये, स्नायूंमध्ये तयार झालेलं, त्याला काय म्हणायचं? मायल्जिया. याचं एक्सप्लेनेशन आपण इथेच लिहून घेऊयात. आणि आपल्याकडे एकच ऑप्शन राहिलेला आहे, एक्झिस्टिंग फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द वर्ल्ड. पूर्वीच्या काळापासून सगळ्या गोष्टी एक्झिस्ट करतात असं सांगण्यासाठी प्रिमॉर्डियल वापरलेलं असतं. हे एक पिरियडसाठी वापरलेलं नाव आहे. ओके, आपल्याला आपला आन्सर मिळालेला होता. ॲक्च्युली 15th क्वेश्चनचा आन्सर असणार आहे थर्ड ऑप्शन. तरीही आपण इतर शब्द जे लिहिलेले आहेत, रूटवर्ड्स आपण बघितलेले आहेत, त्यांचा अभ्यास करा. क्वेश्चन आहे, वन हू लिव्स फॉर प्लेजर. जो फक्त सुखासाठी राहतो. ओके, म्हणजे तो प्रत्येक गोष्टीचा उपभोग घेण्यासाठी राहत आहे. याला आपण चैनी म्हणू शकतो किंवा विलासवादी सुद्धा म्हणत असतो. ठीक आहे, आता याचं जे मिनिंग आहे हे आपल्याला दिलेल्या ऑप्शन्समधून ओळखायचं आहे किंवा याच्यासाठी वन वर्ड सबस्टिट्यूशन शोधायचं आहे. पण आता या शब्दांमध्ये आपल्याला ओळखीचा शब्द कोणता आहे? मिसोजिनिस्ट, जो स्त्रियांचा तिरस्कार करतो. त्यामुळे डी हे आपला आन्सर नसणार, हे कन्फर्म. मग डी करेक्ट सांगणारे ऑप्शन आपण एलिमिनेट करायचे. आता जे राहिलेले ऑप्शन्स आहेत त्यांच्याबद्दल आता डिस्कशन करूयात. फॅनॅटिक हा शब्द आहे. फॅनॅटिक असा असतो की जो धर्मवेडा आहे, म्हणजे जो स्वतःच्या एखाद्या धर्माबद्दल किंवा एखाद्या तत्वाबद्दल खूपच असा हट्टीपणा करत आहे किंवा एखादा फाजील आत्मविश्वास बाळगतो, त्याला म्हणायचं असतं फॅनॅटिक. त्यानंतर हॅपी गो लकी एक पर्सन असतो जो सगळ्या गोष्टींमध्ये आनंद शोधतो. ओके, हॅपी गो लकी इज अ चिअरफुल पर्सन, जो प्रत्येक गोष्टीमध्ये आनंदी असतो, सुखी असतो, समाधानी असतो. ठीक आहे, इथे हा फक्त सुखासाठी किंवा उपभोगासाठी जगत आहे, पण हा आनंदासाठी जगतो. ठीक आहे, आनंद वेगळा आणि उपभोग घेणं वेगळं. हेडोनिस्ट हा एक शब्द आहे, जो व्यक्ती फक्त भौतिक सुखासाठी जगतो. भौतिक सुख म्हणजेच काही सगळं आहे या हेतूनी जगतो आणि त्याला सगळ्या गोष्टी ह्या मटेरियलिस्टिकच आहेत असं वाटतं, म्हणजे तो प्रत्येक गोष्टीचा फक्त उपभोग घेतो. या अर्थानेच आपण हेडोनिस्ट हा शब्द वापरलेला असतो. हा प्रश्न सुद्धा बऱ्याच वेळा रिपीट झालेला दिसत आहे, त्यामुळे याचं स्पेलिंग आणि बाकीचे जे काही सिनोनिम्स आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. याच्यासाठी आपण एक सिनोनिम लिहू शकतो, तो आहे प्लेजर सीकर. आणि मिसोजिनिस्टचा अर्थ आपण मगाशीच बघितलेला आहे. या सगळ्या शब्दांवरून आपण जे काही आन्सर बघत आहोत त्याचा आन्सर काय असणार आहे? हेडोनिस्ट हा शब्द करेक्ट आहे. मग ओनली सी सांगणारा ऑप्शन आपण सिलेक्ट करूयात. 16चा आन्सर असणार आहे सेकंड ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन सेंटेन्स अ डिसिजन विच कॅन नॉट बी ऑल्टर्ड ऑर विथड्रॉन. आता हा शब्द ऑल्टर आहे, याबद्दल आपण आपल्या होमोनिमच्या लेक्चर सिरीजमध्ये डिस्कशन केलेलं आहे. एकदा ते लेक्चर तुम्ही नक्की बघा. याचं मिनिंग काय असतं आणि ऑल्टर म्हणजे काय? स्मॉल चेंजेस केलेले असतात. स्मॉल चेंजेस
किंवा मग आपल्या सोयीसाठी थोडाफार बदल केलेला असेल तर आपण त्याला काय म्हणतो ऑल्टर करणे. मग आपल्याला इथे काय म्हटलेलं आहे, अ डिसिजन विच कॅन नॉट बी ऑल्टर्ड ऑर विथड्रॉन, म्हणजे तो माघारी घेतला जाऊ शकत नाही किंवा त्यामध्ये काहीही बदल केला जाऊ शकत नाही, त्याला काय म्हणायचं. ऑप्शन्स आहेत इनएक्सप्लिसेबल, इनऑडिबल आणि इररिव्होकेबल, इलिसिट. यातला इनऑडिबल हा शब्द तर तुमच्या लक्षात असेल. शक्यतो AUD हा शब्द आपल्यासाठी रूट वर्ड आहे आणि ऑड हा शब्द जिथे येणार तिथे आपण ऐकण्याशी संबंधित क्रिया करत असणार. ठीक आहे, त्यामुळे ऑडिबल जिथे येत आहे तिथे आपण ऐकण्याबद्दल बोलतोय. आणि ऑडिबल हे एक स्टोरी टेलिंग ॲप आहे, आपण बघितलेलं असतं, ऐकलेलं असतं ॲड्समध्ये वगैरे. त्यामुळे आपल्याला ऑडिबल म्हणजे काय हे माहिती आहे, जे आपण ऐकतो. आणि जे ऑडिबलचा ॲक्च्युली काय अर्थ असतो, ऐकू येणारं. आणि इनऑडिबल जर तुम्ही म्हटलं, INनी जर तुम्ही सुरुवात केली तर त्याचा अर्थ काय असतो, ऐकू न येणे. ठीक आहे, ऐकू न येणारे म्हणजे काय, इनऑडिबल. हा शब्द आपल्या रोजच्या माहितीतला असतो. आता ऑडिओ तुम्ही ऐकलेलं असतं, व्हिडिओ तुम्ही ऑडिओ नोट्स ऐकता, ऑडिओ लेक्चर्स तुम्ही अटेंड करता. सो हे जे आहे ते तुम्ही कुठे ना कुठे ऐकलेलं असतं. आणि आपल्याला इथे डिसिजनबद्दल विचारलेलं आहे, त्यामुळे इनऑडिबल हे त्याचा आन्सर नसणार, हे कन्फर्म. आपल्याला मी आधी सुद्धा डिस्कशन केलेलं आहे की MCQ टाईपचे जे एक्झाम्स असतात त्यामध्ये तुम्ही ऑप्शन जितके छान पद्धतीने एलिमिनेट करू शकता तितकी तुमची प्रोबॅबिलिटी वाढते तुमचं आन्सर बरोबर येण्याची. त्यामुळे हे जे आन्सर एलिमिनेशन टेक्निक आहे ही तुम्हाला वापरता आली पाहिजे. इथे जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केलं तर हे सगळे शब्द जे आहेत हे निगेटिव्ह सेन्समध्ये आहेत. इननी किंवा इरनी जे सुरू होतात ते आपले शक्यतो निगेटिव्ह सेन्समध्ये किंवा विरुद्ध अर्थाने वापरलेले शब्द असतात. ऑडिबलचे विरुद्धार्थी इनऑडिबल, अशा पद्धतीने. आता इथे एक शब्द दिलेला आहे इनएक्सप्लिसेबल, जे संदिग्ध आहे म्हणजे कन्फ्युजिंग आहे, या अर्थाने आपण हा शब्द वापरतो. संदिग्ध किंवा मग याला तुम्ही कन्फ्युजिंग सुद्धा म्हणू शकता. इनएक्सप्लिसेबल. आणि इररिव्होकेबल हा जो शब्द आहे, आता रिवोक करणे म्हणजे एखादी ॲक्शन परत घेणे, याला आपण रिवोक म्हणतो. पण इथे हा शब्द काय आहे, इररिव्होकेबल. मग इररिव्होकेबलचा अर्थ काय असणार आहे, कॅन नॉट बी ऑल्टर्ड किंवा मग आपण त्याला विथड्रॉ करू शकत नाही. विथड्रॉ करू शकत नाही. आणि फोर्थ ऑप्शन आहे इलिसिट, याला आपण इल्लीगल असं सुद्धा म्हणत असतो. इल्लीगल म्हणजे काय, बेकायदेशीर. बेकायदेशीर म्हणजे इलिसिट. आपल्याला या चारही शब्दांचा अर्थ कळलेला आहे. 70th क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे, मग थर्ड ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅच द फॉलोइंग पेअर्स. इथे सुद्धा हे वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आहेत, हे सुरुवातीला आपण वाचायचे, जे ओळखीतले आहेत ते लक्षात घ्यायचे. एसेंट्रिक हा शब्द आहे, त्यानंतर फॅनेटिक हा शब्द पण बघितलेला, आणि मगाशी मी तुम्हाला एक रूट वर्ड सांगितला होता THEI. ही हा जो शब्द आहे हा आपल्याला दैवाबद्दल एखादं आस्था आहे की नाही किंवा आस्थेबद्दल विचारलेला असतो. त्यामुळे THEI हा शब्द आपण आस्थेबद्दल आहे असं बघितलेलं. आणि मग आपल्याला जे माहितीतले शब्द असतात त्यांचं एक्सप्लेनेशन पहिल्यांदा शोधायचं. मग जर आपण थिईस्टने जरी सुरुवात केली म्हणजे देवाशी रिलेटेड काहीतरी आहे, तर आपण ऑप्शनमध्ये एक्सप्लेनेशनमध्ये जर बघितलं तर गॉड हा शब्द आपल्याला एका ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर रिलिजियस एक शब्द आपल्याला दिसत आहे. पण या रिलिजियस शब्दाच्या आधी नॅरो एक शब्द आलेला आहे आणि त्यानंतर व्ह्यूज, नॅरो व्ह्यूजबद्दल बोललेलं आहे. इथे कुठेही आपण बिलीफबद्दल बोलत नाही, त्यामुळे हे याचा आन्सर नसणार आहे. मग आपल्याला डिरेक्टली कळत आहे की D साठी आपण B कॉलममधून फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. पण D1 सांगणारे सगळेच ऑप्शन आहेत, त्यामुळे इथे ऑप्शन एलिमिनेशनला स्कोप नाही आहे. मग दुसरा एक शब्द आहे एसेंट्रिक. या शब्दाला आपण काय म्हटलं होतं की जो स्ट्रेंज माणूस आहे, वियर्ड आहे किंवा जो ॲबनॉर्मल हॅबिट्स असणारा आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, इसेंट्रिक. त्यामुळे Aचं सेकंड आन्सर असणार आहे. A सेकंड म्हणणारा एकच ऑप्शन आहे आणि आपल्याला आन्सर मिळत आहे. पण आपण हा जो शब्द आहे फॅनॅटिक, मग अशी आपण हा पण आन्सरमध्ये बघितलेला होता, त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे, अ पर्सन विथ नॅरो रिलिजियस बिलीफ. याला आपण धर्मवेडा असं एक म्हटलं होतं. म्हणजे जो स्वतःच्याच धर्माबद्दल खूप प्राऊड फील करतो, त्याला एक खोटा आत्मविश्वास किंवा गर्व असतो, त्याला आपण काय म्हणतो, फॅनॅटिक. आणि नंतर एक शब्द आहे इनफॅलिबल. इनफॅलिबल हा शब्द आपल्याला PYQ मध्ये महत्त्वाचा आहे. याबद्दल तुम्ही स्पेलिंग आणि बाकीचे जे काही मिनिंग्स आहेत ते पण व्यवस्थित लक्षात ठेवा. इनफॅलिबलचा अर्थ काय असतो, अ पर्सन हू कॅन नॉट मेक एनी मिस्टेक. जो कधीही चुकू शकत नाही त्याला म्हणायचं असतं इनफॅलिबल. हा शब्द महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅच द पेअर्स. यामध्ये आता आपल्याला इथे वन वर्ड सबस्टिट्यूशन्स दिलेले आहेत आणि यात आपल्याला फॉरेन वर्ड्स दिसत आहेत. पहिला शब्द आहे डी जोरे आणि सेकंड शब्द आहे फॉरेन वर्ड्समधला तो आहे डेजावू. आता डेजावू म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे.
आपण हे बऱ्याच वेळा ऐकलेलं असतं, पण जर काही विद्यार्थ्यांना माहिती नसेल तर काही हरकत नाही. इथे ज्युरे हा शब्द आलेला आहे आणि हा न्यायव्यवस्थेशी संबंधित असतो. म्हणजे इथे ज्युरी कसा शब्द आहे तसाच हा रूट वर्ड आहे JURE ज्युरे. मग हा माहितीतला शब्द आहे आपला, तर आपण हे अकॉर्डिंग टू द लॉ म्हणजे डे ज्युरे असं म्हणू शकतो. मग त्याच्यासाठी सी फर्स्ट सांगणारे जे ऑप्शन आहेत ते आपण ठेवूयात आणि बाकीचे ऑप्शन्स एलिमिनेट करूयात. आणि डी मध्ये हे सेम दिसत आहे, त्यामुळे आपण हे जर गेस नाही केलं तरीही चालेल. पण तरी देखील आपण मिनिंगसाठी बघूयात. रेजिसाईडचा अर्थ काय असणार आहे? क्राईम ऑफ किलिंग अ क्वीन ऑर क्वीन, म्हणजे राजा किंवा राणीची हत्या करणं म्हणजे काय? रेजिसाईड. आणि आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं CID हे हा शब्द जिथे असतो तिथे हत्या करण्याशी संबंधित काहीतरी असणार आहे. मग इथे जो दुसरा शब्द दिलेला आहे फ्रॅट्रिसाईड, यामध्ये देखील किलिंग संबंधित काहीतरी असेल. सो किलिंग वन्स ब्रदर ऑर सिस्टर इज कॉल्ड ॲज फ्रॅट्रिसाईड. आणि मग डेजावूचं मिनिंग काय आहे? द फिलिंग दॅट यू हॅव प्रिव्हियसली समथिंग एक्सपिरियन्स्ड, म्हणजे आपल्याला असं वाटतं की आत्ता जे काही आपण बघत आहे हे आधी कुठेतरी आपण बघितलेलं आहे, एक्सपिरियन्स केलेलं आहे किंवा ही गोष्ट आधी घडून गेलेली आहे, असा ज्यावेळेस आपल्याला भास होतो त्याला काय म्हणायचं असतं? डेजावू. आपण चारही शब्दांचे अर्थ बघितलेले आहेत आणि आपलं जे आन्सर असणार आहे ते असेल सेकंड ऑप्शन. 19th आन्सर असेल सेकंड ऑप्शन. विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स करेक्टली मॅचेस द एक्सप्लेनेशन? अ पर्सन हू फेल्स in the performance of his duty or commits an offense. एखादी व्यक्ती जर त्याच्या कर्तव्यात काहीतरी कसूर करत असेल किंवा कामचुकारपणा करत असेल तर त्या व्यक्तीला काय म्हणायचं असं इथे विचारलेलं आहे. आपण जे शब्द आहेत त्यांचे अर्थ बघूयात आणि त्यावरून जे आन्सर असेल ते आपल्याला कळेलच. पहिला शब्द आहे डेरेलिक्ट. डेरेलिक्टचे दोन अर्थ होतात. पहिला अर्थ आहे निष्काळजी, म्हणजे जर एखादा माणूस केअरलेस असेल, फार लक्ष देत नसेल कुठल्या गोष्टीकडे, तर आपण त्याला म्हणू शकतो डेरेलिक्ट, केअरलेस किंवा निष्काळजी. आणि दुसरा एक अर्थ असतो तो आहे ओसाड किंवा फार काळ आता वापरात नसलेला. ठीक आहे, मग आपण याला युजलेस सुद्धा म्हणू शकतो. डेरेलिक्टचे दोन अर्थ आपण बघितले. आता एक शब्द आहे डेलिंक्वेंट. आता याचं स्पेलिंग व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण आयोगाकडून जो काही प्रश्न विचारण्यात आला होता त्यात थोडी चूक झाली होती. हे जे N अक्षर आहे हे ओरिजिनल क्वेश्चनमध्ये टाईप झालेलं नव्हतं, त्यामुळे डेलिंक्वेंट हा जो शब्द आहे याचं स्पेलिंग व्यवस्थित लक्षात ठेवा. डेलिंक्वेंटचा अर्थ असतो की एखादा माणूस कामचुकार आहे किंवा तो त्याचे जे दिलेली कर्तव्य आहेत तो व्यवस्थित पाळत नाही आहे. कल्प्रिट जो असतो हा आरोपी म्हणून सिद्ध झालेला असतो. आणि हा जो चौथा शब्द आहे डेलिटॅन्टे, याला तुम्ही टॅन्टे किंवा टॅन्टी दोन्ही पद्धतीने विचारू शकता. डेलिटॅन्टीचा अर्थ असतो एखादी व्यक्ती अनप्रोफेशनली काहीतरी काम करत आहे किंवा तो कुठल्याही एखाद्या ॲक्टिव्हिटीमध्ये आहे पण तो प्रोफेशनल लेवलचं काम करत नाही आहे, एक हाऊस म्हणून किंवा मजा म्हणून सगळ्या गोष्टी तो ट्राय करत आहे. याच्यासाठी तुम्हाला एक सिनोनिम आहे आणि हा वन वर्ड सबस्टिट्यूशन देखील आहे, तो लिहून घेऊ शकता तुम्ही, अमेचर. ओके, हा जो व्यक्ती आहे हा एक जस्ट फन म्हणून सगळ्या गोष्टी करत असतो, त्याला फार काही आवड नाही आहे किंवा विशेष ज्ञान नाही आहे. ठीक आहे, सो विदाऊट एनी प्रॉपर नॉलेज तो ती एखादी गोष्ट करत आहे. सो विदाऊट एनी नॉलेज किंवा मग अनप्रोफेशनली ती गोष्ट करत आहे, त्याला डिलेटॅन्टे म्हणतात किंवा मग अमेचर पण म्हणत असतात. आपल्याला क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे? वन हू फेल्स इन द परफॉर्मन्स ऑफ हिज ड्युटी, म्हणजे त्याची कर्तव्य किंवा त्याचं जे काम आहे नेमून दिलेलं ते करण्यात तो कसूर करत आहे किंवा चूक करत आहे. किंवा मग कमिट्स अँड ऑफेन्स, म्हणजे गुन्हा करणारा. ठीक आहे, गुन्हा करणारा, पण यावरचा जो गुन्हा आहे हा सिद्ध झालेला नाही, त्यामुळे गुन्हा करणारा हा असणार आहे डेलिंक्वेंट. आणि जो सिद्ध झालेला गुन्हा असेल, ज्याला आरोपी म्हणून प्रूव्हन गिल्टी असं तुम्ही म्हणू शकता, तो कोण असणार आहे? कल्प्रिट. ओके, कल्प्रिट इज प्रूव्हन गिल्टी बट डेलिक्वेंट इज डुईंग क्राईम. या शब्दांचे डिटेलमध्ये मिनिंग जाणून घेणं गरजेचं आहे, कारण आपल्याला मॅच द पेअरसाठी किंवा एखाद्या वेळेस सिनॉनिमसाठी जर हे प्रश्न विचारण्यात आले तर ते तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. 28th क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे? मग डेलिंक्वेंट हा शब्द करेक्ट आहे आणि मग बी करेक्ट सांगणारा आपण सेकंड ऑप्शन आपला आन्सर म्हणून लिहून घेऊयात. वन वर्ड सबस्टिट्यूशन्समध्ये आपण आणखीन काही प्रश्नांचा अभ्यास करणार आहे. साधारण 2017 पर्यंत जे प्रश्न असतील ते आपण सगळे अभ्यासणार आहे, त्यामुळे हे लेक्चर सिरीज तुम्ही सिरियसली फॉलो करा, कारण यामध्ये तुम्हाला जे काही आन्सर आहे त्याबरोबरच इतर अनेक शब्दांची माहिती होत आहे. आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवर इतरही सिरीज आहेत. डेली एक्सप्लेनेशन सिरीजपासून आपण चालू केलेलं, त्यानंतर SP बक्षी यांची आपण पुस्तकाची एक सिरीज चालू केलेली आहे. प्रत्येक ग्रामरचे जे टॉपिक आहेत महत्त्वाचे ते सगळे रूल्सनुसार मी तिथे प्रश्न उत्तरांच्या स्वरूपात समजून सांगितलेले आहेत, शिकवलेले आहेत. ते
लेक्चर्ससुद्धा तुम्ही बघू शकता. चॅनलवरती सेपरेट प्लेलिस्ट बनवून ठेवलेल्या आहेत, त्या सगळ्यांचा तुम्ही सिक्वेन्सनी अभ्यास करू शकता. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.